तुमच्यामुळं हिला म्हणलं होतं तुझी तो घे हाताने खा. अगोदर पण मम्मीने माझ्यामुळे गेली होती. मी सारखं म्हणते ना, मम्मी तू काय चांगली नाही करीत, मिसळ कर. आता संध्याकाळची वेळ आहे बघा. मंडईतनं जाऊन आलो आम्ही. आत्या पण आल्यात आणि हे तुम्ही बघा पालकाची भाजी शिजवून घेतली बघा. आणि इकडं बघा हिरवी मिरची, लसूण, जिरे हे सगळं पेस्ट करून मी तळायला टाकलंय तेलामध्ये आणि भाजीमध्ये पण मिसळले. आणि भाजी शिजताना हरभऱ्याची डाळ पण टाकली होती. कोण कोण भाजीचं पीठ टाकतं बघा, मी काय टाकले ना. आणि मी हिरव्या मिरची बरोबर शेंगदाणा पण कुटलं होतं, थोडं कच्चं टाकते मी कुटून. भाजी छान होती त्याच्यामध्ये लाल लाल सर दिसतंय तुम्हाला ते शेंगदाण्याचा कुट आहे. इथं मस्त अशी पालकाची भाजी बघा शिजायला ठेवली गॅसवरती. आणि एक पेंडी बघा भाजीची होती, चिरून चांगली शिजायला टाकली होती. आधी शिजवणे घेतली, सगळं दाखवलेलं सामान मिक्स केलं आणि शिजायला टाकले फोडणीला. तर आता 9 वाजल्यात. कसा टायमिंग गेला ते पण कळलं नाही मला. भांडी घासायच्यात अजून. आव लेकर काय ऐका ना, दुर्गा पण महाग लागली. एक पेंडीच केलेली ओढत नाही म्हणून मी काय लय पातळ भाजी केली नाहीये, थोडी घट्टच केली. खरं तर सुक्कीच करायची होती पण म्हणलं ह्यांना आवडते का नाही सुक्की काय नाही. मीठ पण टाकलंय चवीनुसार. राव तुला माझ्या बूट नाही शाळेचा, फाटलाय तशीच घालते 2-3 आठवडं झालं. पप्पा नुसतंच येतो येतो करतात. 9 वाजलं तरी यायचा तपास नाही. 7 वाजल्यापासून म्हणतात येतो नेतो. कुठं जायचंय दुर्गा? काय खरं नाही. पडची लय पोरे लागली महागा. आता कसं करायचं? तुम्ही म्हणला की चुकवून जाते, कसं काय? फॅनला पण टाकतात, फॅनवरती लय अडवणे करतात येड. आता माझी काकी आता काय करते, पप्पाचं आलं नाही सकाळी गेलेलं. आता उद्या बुधवार आहे, उद्या महाग लागून जा. पप्पाला जाऊन देऊ नको कुठं बाहेर उद्या. बघा कसं फेकलात कपडे बिपडे कसे पण फेकल्यात. दिवस मावळल्यापासून ह्यांचा खेळ चालला. काय पण फॅनवर टाकतात. दुर्गा झाडू घेते, बटणं बंद करते, खुर्ची उभा राहून. खाल्ली तरी अडवणे करते. सगळ्यांनी एक एक खाल्ल्या की चॉकलेट. चला दुर्गा चला घरात. आज एका पोरीची मजा आहे बाबा. किती खायला आणलंय पप्पाने. सकाळपासून म्हणत होते पप्पा कुतय पप्पा कुतय. आणि आम्ही मगाशी बघा मंडईत गेलतो मटकी आणाय, कोथिंबीर आणाय. त्या टायमाला दुर्गाने काय केलं, गुडशोच मागायची ऑनलाईन. तर स्कॅनर जाय ना टाकायला ऑनलाईन पैसे सोडाय. होतं की आम्ही बोलत होते, मग मला नाही म्हणले तुमचा फोन आलता म्हणून. आम्ही 15-20 मिनिटं होतं तिथं परत. फोन आलेला बोलत होते. हा तर लगेच केलं ना 5-10 मिनिटानं. आम्ही तिथं पॉपकॉर्न तयार करूच तर होतो की. म्हणत होतो तिला की बाबा फोन ठेवला पण आम्ही तिथंच होतो त्या पॉपकॉर्न वाल्या दादापासून. जाऊ द्या तिकडं. तसं मी खायला घेतलं होतं की ते 20 रुपये कमी पडत होतं. मग ह्यांनी पॉपकॉर्नचं पुढं आधीच मागितलं, दादांना तयार करायला लावलं होतं. मग ह्याला म्हणलं जाऊ दे चल. मग आत्या आलत्या तोपर्यंत. आत्या आल्या रस्त्याला, मग आम्ही आत्याला घेऊन आलो इकडं. आत्या आताच गेल्या, 15-20 मिनिटं झालं. बाजारात त्या शेवापासून हटतच नव्हती. ह्यांनी आधीच खायला घेतलं ना म्हणून पैसे बुडालं. पापडी आणली. काय काय आणलं? बालुशाही किती खायला आणलं म्हणजे किती पण नाही म्हणजे आठवडाभर काय नाही. काय आणलंय एवढं खायला आणलंय पप्पाने. कसं व्हायचं, खात कोणच नाही. भांडे आणा राधूसाठी काहीच नाही. हे खाव राधू तो फक्त. हे पप्पाने दुकानात आणलंय, बाजारातलं नाही. खा. दररोजच्या टायमाला राधू चालली शाळेमध्ये, आवरून बस आली नाही. तर तिचं आवरून झालं, तिला म्हणलं अगं कपाळाला थोडं टेकलेला. तर म्हणली टेकली नको, कुंकू लावते. तर इथं तिच्या डब्यासाठी मटकीची भाजी आणि चपाती बनवली. तिचा डबा पण भरून झालाय आणि हाच आता ओमला पण द्यायचा डब्याला. हिचं झालंय आवरून आणि आता बस तर आली नाही. ओम दुर्गा झोपल्यात, ह्यांनी पण झोपल्यात अजून. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर बघा आता 10:30 वाजून गेल्यात आणि
मी सगळा पसारा काढलाय. आधी मुलांना शाळेत लावलं, ह्यांना पण बाहेर जायचं होतं, त्यांना पण जेवण करून दिलं. त्यांनी तर लय घाय करत होतं, भाकर भाजूस तर पण थांबा ना, चपाती होती शिल्लक केलेली, मग खायला नको. मटकीच्या भाजीबरोबर त्यांना भाकरच आवडते बाजरीची. त्या बाजरीच्या भाकरीतच ह्यांचा काय जीव गुतलाय काय माहिती. सारखे ते बाजरीची भाकर सारखं ते भाकरच खातात. ह्यांच्यासाठी 2 भाकरी करायच्या, 1 भाकर खात्यात, दुपारची भाकर तशीच शिळी राहते. कारण ह्यांनी जेवणच करा येत नाही घरी, संध्याकाळी तीच भाकर मला खावा लागते. तर सगळे जिकडं तिकडं गेली, मुलं गेली शाळेमध्ये, ओम पण गेला शाळेत, ह्यांनी पण बाहेर गेलं. आणि मग मी सगळा पसारा काढायला चालू केला. ते अजून पण पसारा काढतेच आहे बघा, बराच वेळ झालं. तर इकडं सगळं स्वच्छ करून घेतलं, तुम्हाला दाखवते मी. आणि कशासाठी म्हणतात ते पण सांगते. आणि आपलं काय थोडासा कार्यक्रम आहे तर, आणि म्हणतात काय कार्यक्रम आहे काय नाही आहे बघा. उद्या आहे गुरुवार, सगळ्या घरातला पसारा काढायचा मला, आणि मी काढलाय पण निम्मा अर्थ दाखवते तुम्हाला. मग अशी बघा सगळी घाई गडबडच होती माझ्या मागं. इथं एक तांब्या ग्लास ठेवायला सुद्धा जागा नव्हती, तर आता सगळं मी स्वच्छ करून घेतलंय. इथं एक सुद्धा भांडण नव्हतं, कारण आत्ता एवढ्यात मी ठेवलं. हे सगळं शिगडा हे सगळं घासाय काढलं होतं. ह्या बघा सगळी ह्याची भांडी, ही गॅस पण घासून घेतलाय, आणि फरशी पण सगळी घासून घेतली, सगळं स्वच्छ करून घेतलंय. आपला उद्या शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला, तर त्याचं उद्या पण करायचं आहे. सगळं घरदार स्वच्छ केलंय आधीच, आदल्या दिवशीच बघा. उद्या काय सगळं होणार नाही मला. आणि सगळं घासून घेतलंय, सगळं ते फिल्टरचं हे सुद्धा घासून घेतलंय, फिल्टर हे सगळं पुसून घेतलं. सगळी भांडी घासली, अख्ख्या रॅकची भांडी काढली होती मी आज. आता फक्त हे करायचंय बघा, कडाप पुसून घ्यायच्यात स्वच्छ पाण्याने चांगलं. एकदा पुसलंय झाडून हे काढून, पण आता पाण्याने पुसून घ्यायच्यात. भरण्या सगळ्या शेजाने मांडून ठेवल्या, आणि सगळे जिथं तिथं भांडेच आहेत बघा. तांब्या पण घासला, नुसता साबणानेच घासलाय. म्हणलं उद्याच्याला पितांबरीनं घासावं, त्याला पितांबरी लावून पंचायत हे घासल्या बघा. सगळं स्वच्छ केलंय. जाळीमध्ये काय भांडी बसाना, तरी आपलाही मोठाला ढिगा असा इथं लावून ठेवलाय. बाकीचे भांडे बसत नव्हते, सगळे हिथं ठेवल्यात. तर आता फक्त हे जार घासायचं आहे, आणि एक डब्बा ते मोकळा करायचा आहे बघा. आणि फरशी पण घासून घ्यायची मला. तर उद्याची तयारी आजच करायला लागले. आणि इकडं बघा, इकडं पण सगळं स्वच्छ केलंय. पेपर काय बदललं नाही, फक्त त्याच्याची धूळ पुसून घेतली, कारण आता पेपर लागताना आपल्याला इथं कडापावर टाकायला. तर भरण्या हे शेजाने मांडून घेतल्या, ह्याच्यातला पण कचरा काढला लसणाचा ह्याचा, कुठं कुठं काय पडलं होतं ते पण हे केलं. आणि हे काय स्वच्छ केलं तरी तुम्हाला ते खराब दिसणार, कारण आपण इथं राहायला आलेलो बरेच दिवस झालं, म्हणजे बरेच वर्ष झालं, 2-4 वर्ष होत आलं. ते कुठं काय बघा पापड हे निघलं, रंग दिलेलं हे केलेलं कुठं काय बघा असं ते, त्याच्यामुळे ते तुम्हाला खराब दिसणार. मी मस्त स्वच्छ केलंय, पण तिथला पण कचरा काढला. आणि फरशी ही आता चांगली घासून घ्यायची. इकडं बघा मी कचरा काढलाय, हे किचनवरचंच आहे, तरी कागदही बाहेर फेकला, ते गुटडून निघलं. फ्रीज पण पुसून घेतलं बघा, झाडून हे काढलं, आणि घराच्या जाळ्या काढल्या, हे पण पुसून घेतलं. आणि आले राधो शाळेत. ते म्हणली भूक लागली, पण मी तिचं कान निराळा टाकला, ऐकलं नाही. तोपर्यंत आल्या ताई, मी टाकत होते कपड्या निरम्यात. घराच्या 2-3 घराच्या जाळ्या काढल्या बघा, थोडं बसले जेवायला. 1 वाजली. आता म्हणलं हाय ताई पण त्या तुमच्यामुळं हिला म्हणलं होतं तुझी तो घे हाताने खा, तिनं काय ऐकलं नाही, बसली कपडे बदलत. तर तुम्हीच आला. मग हे म्हणली होती मिसळ कर मम्मी रात्री. वरच्या घरी गेले. तर सकाळीच रसा करून ठेवला होता मटकीचा. सकाळपासून व्हिडिओ काय रेसिपी त्याचा घेतला नाही. आता इथं कांदा घेतलाय, फरसाण घेतलंय बघा, वेगळं फरसाण आहे. आणि हे काय ह्यांनी आणलेले रात्री ते बुंदी, आणि शेव, बारकी शेव, आणि टोमॅटो, कोथिंबीर तर नाहीये. आता राधो हे सगळं मिक्स कर, मिक्स कर सगळं. आणि हा रस्सा ना ह्याच्यामध्ये वत, छान लागतं. गवसा हसू नका तुम्ही, काम करून करून थरथर कापायला लागलाय. अहो मस्त असं काम केलं ना. दुर्गा तिकडं आहे, तर दुर्गा असल्या अजून किचन पण झालं नसतं. ह्याच्यामध्ये वाटला मिठाचा रसा, नाहीत करून देत का नाही मध्ये मध्ये. मी घासलेले भांडे सगळे तिने रस्त्याला नेले असते, पालती घातलेले, काय सांगू तुम्हाला. नशीब ती मानानीच गेली 10 वाजता तिकडं ओम संग शाळेत जाताना, तिथं बसली. हे तिकट रसावर अक्षय आलतो ना पोरांना शाळेत सोडवाय. आम्ही घरी मिसळ केलेली. कशी लागते ग राधू? छान छान लागते. गेल्या खाऊ दे लय छान लागते. मटकीचा रसा बघा ह्याच्यात, मम्मी ह्याच्यामध्ये वाटलं. अगोदर पण मम्मीने माझ्यामुळे केली होती. मी सारखं म्हणते ना, मम्मी तू काय चांगली नाही करत, मिसळ कर.
ह्यात मिठाचा रसा पण तुला होता. घे. त्याला पण द्या मिठाचा रसा. नाही तर लय झालं तेवढं. चपाती देऊ फक्त रशी जास्त वाटायची लय छान लागते. खावा. कांद्याच्या तिखट तिखट वास येते या. डोळं माझं जळजळ करायला लागलं. खंडीभर कांदा चिरून ठेवलाय अं? खंडीभर. नाही लय सगळ्यात मिसळ नाही लय. खा. किती आलं? मी करणार नव्हते पण ही गेल्या बारीने हिनं खाल्लं होतं तर हिला पचलं. म्हणजे घरात केलेलं काय होत नाही, हिनं खाल्लं तरी दुखत नाही. बाहेरचा घास खाल्लं की दुखतं, हिच्यासाठी घरात करायचं. कशी लागते राधो? कोरडी खायची असते बाळा, चपाती बर नसते खायची. छान लागते चपाती सोबत. हा. चपाती सोबतच मी खाते खा मग. खा पिल्लो, खाऊ खा. त्याला नाही गोडीशिवाय दिली. 3 वाजले आता आणि कपडे धुवून झाली. मसाला पण दिला एक जणाला आणि राजूला ट्युशनला सोडून आले आणि आमचे जेवण पण झाले सगळ्यांचे. दुर्गा मला काय एडिट करून देणार, परत तिला खवळ हाग सरकवती. ताईंकड पण जाय नाही, काहीच करा ना, नुसते वाईट तिथे अंगावरच पडते. तर चला व्हिडिओ आता मी अपलोड करते आणि चॅनलला तुमच्यासाठी सोडते बघायला. आणि बाकीचं बघा राहिलेलं आता थोडा वेळ आराम करून भांडी लावून घेते रॅकला. कंटाळा आलाय आता. ताई पण आहे तिकडं, मी ताईंला बोलवून घेतले.